उद्धव ठाकरेंनंतर आता शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवारांचे 5 खासदार फुटणार आहे. सविस्तर सांगतो मित्रांनो. एकनाथ शिंदे आणि भाजपने मिळून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिलेला धक्का अजून ताजा असतानाच आता राजकारणाचे चाणक्य मानले जाणारे शरद पवार यांच्या स्तंभूत मोठी घुसळण सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. टीएमसी आणि उद्धव सेनेच्या खासदारांमधील फुटीच्या चर्चांनंतर आता ऑपरेशन तुतारीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. शरद पवार गटाचे चक्क 5 खासदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात घड्याळ हाती बांधणार असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. सध्याच्या या राजकीय घडामोडीमागे दिल्लीत शिजत असलेले राजकारण, एनडीएला आवश्यक असलेले बहुमत आणि राज्याचे बदललेले नेतृत्व अशी अनेक कारणे आहेत. हे सर्व प्रकरण नक्की काय आहे आणि यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर काय परिणाम होईल याचे हे सविस्तर विश्लेषण आहे. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबाराव आत्राम यांनी एक मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. आत्राम यांच्या दाव्यानुसार शरद पवार यांच्या गटातील तब्बल 5 खासदार त्यांच्या संपर्कात असून ते लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत. चला आता जाणूया की बाबा आत्राम काय म्हणाले. आम्ही कोणतेही ऑपरेशन करणार नाही. ऑपरेशन तुतारीवालेच करतील. त्यांना जर पुढे निवडून यायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर त्यांना विकासासोबत राहावेच लागेल. त्यांनी केवळ दावाच केला नाही तर चक्क 12 डिसेंबर ही तारीखही सांगून टाकली आहे. 12 डिसेंबरपर्यंत हे 5 खासदार घड्याळ चिन्हासोबत जोडले जातील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर लोकांचा आणि नेत्यांचा विश्वास वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण राजकीय नाट्याचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी एनडीए सरकारला काही अतिशय महत्त्वाची विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत. त्यासाठी त्यांना दोन्ही सभागृहात मिळून 2/3 बहुमताची म्हणजेच सुमारे 360 खासदारांची गरज आहे. याच बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी विरोधी पक्षातील नाराज खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची टीएमसी आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे शिवसेना यांचे 6 खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. यांच्यानंतर आता भाजपच्या रेडारवर शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच सुनेत्रा पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट घेतली. या भेटीमुळेच राजकीय वर्तुळात ऑपरेशन तुतारीच्या चर्चांना उधाण आले आहे. या राजकीय उलथापालथीमागे एक अत्यंत भावनिक आणि मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. या घटनेनंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. काही काळ पवार कुटुंब एकत्र दिसलेही, परंतु पक्षाच्या विलीनीकरणाला काही ज्येष्ठ नेत्यांचा विरोध असल्याने चर्चा तिथेच थांबली. अजितदादांच्या पक्षात आता या गटाची धुरा सुनेत्रा पवार यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या हाती घेतली आहे. जर शरद पवार गटाचे 5 खासदार सुनेत्रा पवार यांच्या गटात आले तर त्यांचा पक्षाचे लोकसभेतील एकूण संख्याबळ 6 वर पोहोचेल. सध्या एनडीएचा घटक पक्ष असूनही सुनेत्रा पवार यांच्या गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. परंतु हे 6 खासदार सोबत आल्यास त्यांना केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद सहज मिळू शकते. म्हणूनच दिल्लीतून या राजकीय हालचालींना बळ दिले जात असल्याची शक्यता आहे. बाबा आत्राम यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर शरद पवार गटही आक्रमक झाला आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी आत्राम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशमुख यांनी सडेतोड उत्तर देताना म्हटले की डुप्लिकेट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेला हा दावा पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहे. बाबा आत्राम यांची स्वतःची सख्खी मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहे. दुसऱ्यांचे खासदार फोडण्याच्या बाता मारण्याआधी आत्राम यांनी स्वतःच्या मुलीला तुतारीतून घड्याळात आणून दाखवावे. या पलटवारामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना चांगलीच धार आली आहे. धर्मराव बाबा आत्राम यांनी किंवा त्यांच्या पक्षाने अधिकृतपणे त्या 5 खासदारांची नावे जाहीर केलेली नाहीत.
राजकीय रणनीतीचा भाग म्हणून अशी नावे ऐनवेळी गुप्त ठेवली जातात. परंतु हा दावा समोर आल्यानंतर शरद पवार गटाच्या त्या खासदारांनी या चर्चांना पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. तरी सुद्धा जर बाबा आत्राम यांचा दावा खरा ठरला आणि खरोखरच 5 खासदारांनी साथ सोडली तर शरद पवारांच्या पक्षावर याचे अत्यंत दुर्गामी आणि गंभीर परिणाम होतील. चला मुद्द्यानिशी सांगतो. सर्वप्रथम लोकसभेतील ताकद संपुष्टात येईल. सध्या शरद पवार गटाकडे 8 खासदार आहेत. त्यातील 5 जण निघून गेल्यास त्यांच्याकडे केवळ 3 खासदार उरतील. दिल्लीच्या राजकारणात पक्षाचे वजन आणि बार्गेनिंग पॉवर अर्थात तडजोडीची ताकद यामुळे लक्षणीयरित्या कमी होईल. द्वितीय, कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचेल. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी अत्यंत शून्यातून पक्ष उभा केला आणि तुतारी या नव्या चिन्हावर 8 खासदार निवडून आणले. हा मोठा विजय मानला जात होता. परंतु आता जिंकून आलेले खासदारच जर पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या गोटात गेले तर राज्यभरातील तळागाळातील कार्यकर्त्यांचे मोठे खच्चीकरण होईल. आपण निवडून आणायचे आणि त्यांनी सत्तेसाठी सोडून जायचे ही भावना कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण करेल. तृतीय, पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आणि विलीनीकरणाचा दबाव. जर खासदार मोठ्या संख्येने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला पसंती देत असतील तर उरलेल्या पक्षासमोर मोठे संकट उभे राहील. अशा स्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवणे कठीण होईल. यातूनच 2च मार्ग उरतील. एक तर सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य करून दोन्ही पक्षांचे विलीनीकरण करणे किंवा एका नव्या राजकीय लढ्याला सुरुवात करणे. चौथे, सुप्रिया सुळे यांच्या समोरील आवाहन. अशा कठीण प्रसंगात सुप्रिया सुळे यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. पक्षाला एक संघ ठेवणे, उरलेल्या नेत्यांना विश्वास देणे आणि दिल्लीतील आपले राजकीय स्थान टिकवून ठेवणे अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागणार आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील हवा कमालीची तापली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार लवकरच आपल्या सर्व खासदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची एक तातडीची बैठक बोलावण्याची शक्यता आहे. 12 डिसेंबर ही तारीख आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा इतिहास लिहिणार आहे का केवळ एक राजकीय स्टंट ठरणार? येणारा काळच ठरवेल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, महाराष्ट्राचा राजकीय आखाडा सध्या कोणत्याही बॉलिवूड थ्रिलरपेक्षा कमी रंजक राहिलेला नाही. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मला वाटतं का की 5 खासदार नक्की फुटणार आहे? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.